जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे काळमवाडी धरणाची गळती काढण्याची यावर्षी संधी वाया गेली अशी खंत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली। कामातील दिरंगाईबद्दल कान उघाडणी करत जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले। कोल्हापूर शहरातील स्मशानभूमीच्या विस्तारीकरणासाठी 2,30,00,000 रुपये, त्याशिवाय तालमींचं सक्षमीकरण, शाळा इंटरनेट जोडणं आणि वन्य प्राण्यांकडून होणारं नुकसान टाळण्यासाठी सौर ऊर्जेवर आधारित तारेच्या कुंपणासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली। खासदार महाडिक यांनी केलेल्या मागण्यांना जिल्हा नियोजन समितीने मान्यता देत निधीची तरतूद केली आहे। जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली। जिल्हा वार्षिक योजनेचा निधी परत गेल्याच्या कारणावरून या बैठकीत जोरदार चर्चा झाली। जिल्ह्याच्या विकासासाठी आलेला निधी नियोजन समितीच्या ढिसाळ कारभारामुळे परत गेल्याचा आरोप आमदार हसन मुश्रीफ यांनी केला। नियोजन समितीच्या अधिकाऱ्यांबरोबरच वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणी जबाबदार धरावा अशी मागणी त्यांनी केली। खासदार धनंजय महाडिक, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, पीएन पाटील, सत्यजित कदम यांनी काळमवाडी धरणाच्या डागडुजीला विलंब झाल्याचा मुद्दा उपस्थित केला। निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवल्याचं जलसंपदा विभागाच्या विजया बदाम यांनी सांगितलं। काळमवाडीतील पाणीसाठा घटवल्यानं यावर्षी डागडुजीचं काम करण्याची संधी होती, पण जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे ही संधी वाया गेल्याचं सांगत नामदार केसरकर यांनी अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली। या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली। दूधगंगा कालव्यामध्ये 6 TMC पाणी सोडलं गेलं अशी एक माहिती या ठिकाणी दिली। त्यामध्ये अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की त्याच्यामध्ये थोडेसे लिकेजेस आहेत आणि पाण्याचं पर सेकंड 350 लिटर पाणी त्यातून जाते आणि त्याची डागडुजी आणि दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव यापूर्वी जी कमिटी आली होती त्यांनी दिलेला होता, परंतु त्याच्यात आत्तापर्यंत कुठल्याही मंजुऱ्या मिळालेल्या नाही आहेत आणि बजेटही लागलेलं नाही। असं असताना पाणी का सोडलं गेलं याच्या संदर्भात पालकमंत्री महोदयांनी त्याची चौकशी करावी आणि जर कोण दोषी असेल तर कारवाई करावी अशा सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। आणि जर त्याची खरोखरच दुरुस्ती करायची असेल तर शासन दरबारी पाठपुरावा करून आपण त्या निधीची पूर्तता करून हे लिकेजेस लवकरात लवकर कसे दुरुस्त होतील यासाठी आपण प्रयत्न। खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरचे विविध प्रश्न नियोजन समितीच्या बैठकीत मांडले। एनसीसी ग्राउंड इथं डायनिंग हॉल आणि कंपाऊंड वॉल बांधणं, गगनबावड्यातील कस्तुरबा गांधी विद्यालयातील सोयी सुविधांसाठी निधी द्यावा, ग्रामीण भागातील व्यायामशाळा आणि क्रीडांगण दुरुस्तीसाठी 7 लाख ऐवजी 10 लाखांची तरतूद करावी अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली। याशिवाय कोल्हापूर शहरातील स्मशानभूमी विस्तारीकरण, तालमी सक्षमीकरण आणि जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा इंटरनेट सुविधेनं जोडण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी निधीची मागणी केली। कोल्हापूरमध्ये असणारी जी स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीमध्ये मोफत धन प्रक्रिया महापालिकेच्या वतीनं राबवली जाते आणि जशी जशी लोकसंख्या वाढत जाईल तशी तिथं जागेची अडचण निर्माण होत होती आणि म्हणून मी गेल्या वेळी झालेल्या बैठकीमध्ये सूचना मांडल्या होत्या की तिथं थोडासा विस्तार करण्यासाठी निधी लागावा। आज त्याची मान्यता मिळालेली आहे। 2,30,00,000 रुपये कोल्हापूरच्या स्मशानभूमीसाठी पंचगंगेवरती मंजूर झालेले आणि त्याची टेंडर प्रक्रिया सुरू झालेली आहे। दुसरा एक महत्त्वाचा विषय मी मांडलेला आहे तो म्हणजे जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदच्या शाळांना इंटरनेटशी जोडले गेलं पाहिजे, कारण आता शाळेमध्ये शिक्षणासाठी इंटरनेट खूप महत्त्वाची बाब आहे। त्यालासुद्धा तत्वता पालकमंत्री महोदयांनी आदेश दिलेले आहेत, त्याचं इस्टिमेट बजेट करून महत्त्वाची बाब म्हणून त्याला मंजुरी मिळेल याचा आम्हाला विश्वास आहे। कोल्हापूर हे खूप मोठ्या प्रमाणात तालमी असणारं शहर आहे, तर इथं असणाऱ्या सर्व तालमींचं सुशोभीकरण किंवा त्यांच्या सक्षमीकरणासाठी काही निधी पाहिजे होता। त्याचबरोबर काही ठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी मॅटची आवश्यकता होती, तर त्याचा एक प्रस्ताव आपण मांडणी केला होता, तोही तत्वता आज मान्य झालेला आहे। प्रधानमंत्री आवास योजनेतून बांधलेल्या घरांवर लाभार्थ्यांच्या नावाचा फलक लावावा आणि त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असावा अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली। खासदार धनंजय महाडिक यांनी मागणी केलेल्या लोककल्याणकारी योजनांना आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। टस्कर हत्ती, गवे आणि इतर वन्य प्राण्यांकडून शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। टस्करच्या हल्ल्यात काही नागरिकांचा मृत्यू झालाय। जंगली प्राणी नागरी वस्तीत आणि शेतीमध्ये येऊ नयेत यासाठी सौर ऊर्जेवर आधारित तारेचं कुंपण
उभारण्यासाठी 6 कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला असून त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचंही खासदार महाडिक यांनी सांगितलं. इचलकरंजीतील कचऱ्याच्या प्रश्नावरून आमदार प्रकाश आवाडे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. ग्रामपंचायत सदस्य 2 लाखापासून 10 लाखापर्यंत निधी आणून विकास काम करतात, पण नियोजन समितीच्या सदस्यांना 1 लाख रुपयांचाही निधी मिळत नाही. अधिकाऱ्यांकडे निधी मागणीचा प्रस्ताव दिला तर पालकमंत्र्यांची सही आणा असं सांगितलं जातं आणि पालकमंत्री भेटत नाहीत अशी खंत नियोजन समितीचे सदस्य दशरथ काळे यांनी व्यक्त केली. तर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांना विकास निधी द्यावा अशी मागणी राजू मगदुम यांनी केली. कोल्हापूर जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय स्थापन करावं अशी मागणी आमदार राजेश पाटील यांनी केली. खासदार धैर्यशील माने, राजेंद्र पाटील यड्रावकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.